मराठा आंदोलक मनोज सरांगे पाटलांनी पुण्याचा दौरा रद्द केलेला आहे। आज नसरापूरच्या पीडितेच्या परिवाराची ते पुण्यात भेट घेणार होते। पीडितेच्या वडिलांनी केलेल्या आवाहनानंतर सरांगेंचा दौरा रद्द झालेला आहे। मंत्री माधुरी मिसाळ पीडित कुटुंबियांच्या भेटीला आता जाणार नाहीत। दरम्यान या प्रकरणावर अनिल देशमुख, रोहित पवार आणि सतेज पाटील यांनी नेमकं काय म्हटलेलं आहे तेही पाहूयात। आज जर शक्ती कायदा जर महाराष्ट्रामध्ये अस्तित्वात असता तर अशा पद्धतीची कोणा नरधमाची अशा पद्धतीची हिंमत झाली नसती। किती आपण म्हटलं, आता मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलं आम्ही फास्ट ट्रॅकवर करू, किती महिने लागणार त्याला फास्ट ट्रॅकवर तुम्हाला त्या नराधमाला शिक्षा देण्याला काही सांगता येत नाही। 2 महिने, 4 महिने, 6 महिने, अरे शक्ती कायद्यात 21 दिवसामध्ये त्या अशा पद्धतीच्या नराधमाला फाशी देण्याची तरतूद आहे। राज्य शासनाला हात जोडून विनंती आहे, हात जोडून राज्य शासनाला विनंती आहे की शक्ती कायद्याची अंमलबजावणी महाराष्ट्रामध्ये लवकरात लवकर चालू करावी। एनसीआरबीच्या रिपोर्टमध्ये देखील बघितलं तर महिलांच्या अत्याचारामध्ये महाराष्ट्राचा नंबर वाढत चाललेला आहे। आज या नराधमाला देखील या ठिकाणी कायद्याची सक्त कारवाई झाली असती तर कदाचित धाडस झालं नसतं। पूर्वी देखील या नराधमानं काही गोष्टी या ठिकाणी केलेल्या आहेत। आज हे धाडस वाढते का, तर कायदा आणि सुव्यवस्थेचा भीती राहिलेली नाही। मी काही केलं तर चालतंय, जर खरात सुटू शकतो तर मी सुटू शकतो, ही भावना या नराधमाच्या मनामध्ये या ठिकाणी निर्माण झालेली आहे आणि म्हणून कडक कारवाई झाली पाहिजे अशी काँग्रेस पक्षाची या ठिकाणी भूमिका आहे। शक्ती कायदा लवकरात लवकर या महाराष्ट्रामध्ये लागू केला पाहिजे, कारण त्याच्यामध्ये फास्ट ट्रॅक कोर्ट हे इनबिल्ड आहे। म्हणजे तिथल्या तिथं लगेचच्या लगेच प्रत्येक केस, पॉस्कोची केस असू द्या नाही तर रेपची केस असू द्या, तिथल्या तिथं त्याला एक रूल बुक आहे, त्याच्याचबरोबर एक कमिटी निर्माण केली जाते या बाबतीतला फॉलोअप करण्यासाठी। आणि बरेच जे काही वेळ आहेत तर तो वेळ मर्यादा या कमी केल्या आहेत तपासापासून सगळ्या। त्यामुळे शक्ती कायदा या महाराष्ट्रामध्ये आणण्यासाठी सरकारने प्रयत्न करावे। आम्ही सुद्धा अराजकीय पद्धतीने त्याला तर आधी पाठिंबा दिलाच होता, याच्या पुढे त्या ठिकाणी पाठिंबा देऊ। तर या सगळ्या विरोधात राष्ट्रवादीनं नसरापूरमधल्या या घटनेच्या निषेधार्थ गुडलक चौकात आंदोलन केलेलं आहे। चिमुकलीला न्याय मिळालाच पाहिजे, आरोपीला फाशी झालीच पाहिजे अशी या सगळ्या आंदोलकांची मागणी होती। याशिवाय शिवसेनेच्या महिला कार्यकर्त्यांनी पुण्यातल्या अलका टॉकीज चौकात आंदोलन केलंय। नसरापूर घटनेच्या विरोधात त्यांनी घोषणाबाजी केली आहे। तर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियानं खेड शिवापूर टोलनाक्यावर आंदोलन करत नसरापूर घटनेचा निषेध व्यक्त केला। शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून, शिवसेनेकडून आणि रिपाईकडून आज ठिकठिकाणी आंदोलन करण्यात आले। आता बातमी आहे सोलापुरातून। सोलापूरच्या बोरामणीतील तिहेरी हत्याकांड प्रकरणी 6 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल झालाय। मृत गायत्री म्हस्के यांचा दीर शंकर उर्फ पप्पू म्हस्के याच्यासह 6 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल झालाय। संपत्तीच्या वादातूनच हे तिहेरी हत्याकांड झाल्याची माहिती नातेवाईकांनी पोलिसांना दिली आहे। मृत गायत्री म्हस्के यांनी संपत्तीतील वाटा तसंच उसने दिलेल्या 25 लाखांसाठी शंकर म्हस्केकडे तगादा लावलेला होता। त्यातूनच आरोपीनं हे हत्याकांड केल्याची तक्रार मृत गायत्री म्हस्के यांच्या नातेवाईकांनी दिली आहे। दरम्यान या प्रकरणी 5 संशयित पोलिसांच्या ताब्यात असून मुख्य आरोपीच्या शोधासाठी 3 पथकं रवाना झाली आहेत। 6 आरोपी आहेत, त्याच्यामध्ये मुख्य आरोपी आहे शंकर उर्फ पप्पू दत्तात्रय म्हस्के। मयत ही त्याची वहिनी आहे। एकूण 3 भाऊ आहेत, ते 3पैकी 2 मयत आहेत। हा एकटा जो आरोपी आहे हा एकटा जिवंत आहे, त्याचे 2 भाऊ मयत आहेत। यांचे प्रॉपर्टीचे डिस्प्यूट चालू आहे। ते आहेत वाटणीसाठी, वडिलोपार्जित प्रॉपर्टी आहे, ते वाटणी ही मयत जी आहे ती वाटणी मागत होती आणि हात उसने तिनं